साक्रीत जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा। डिजिटल फसवणुकीपासून सावध राहण्याचे तहसीलदारांचे आवाहन। तहसील कार्यालय आणि साक्री तालुका ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। येथील राजर्षी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार साहेबराव सोनवणे होते। यावेळी बोलताना तहसीलदार सोनवणे यांनी स्पष्ट केले की आधुनिक काळात तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना डिजिटल फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे। त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहून आपली फसवणूक टाळली पाहिजे। कोणत्याही तक्रारीसाठी राष्ट्रीय हेल्पलाईनचा वापर करावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला। तसेच स्वस्त धान्य दुकानदार आणि वितरकांनी आपण नागरिकांचे सेवक आहोत या भावनेतून काम करावे असे आवाहनही त्यांनी केले। ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष प्राचार्य BM भामरे यांनी ग्राहकांना उत्पादनांची सुरक्षितता तपासण्याचे महत्त्व पटवून दिले। ग्राहक पंचायतीचा इतिहास आणि पंचसूत्री यावरही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। जिल्हा सहसंघटक PZ कुवर यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे नवे स्वरूप आणि जिल्हा राज्य व केंद्र स्तरावरील तक्रार निवारण मंचाच्या कामकाजाची माहिती देऊन ग्राहकांना सक्षम होण्याचे आवाहन केले। या प्रसंगी पुरवठा निरीक्षक विशाल कांगणे, प्रवासी महासंघाचे सुरेशभाऊ पारख, दिनेश बोरसे जोशीला पगारिया, डॉक्टर दिलीप चोरडिया, संजय बच्छाव तसेच ग्राहक पंचायतीचे सदस्य, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास देसले यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल कांगणे यांनी मानले। पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। 15 मार्च 1962 रोजी जॉन एफ केनेडी यांनी ग्राहक चळवळीची संकल्पना प्रथम मांडली आणि त्याची आठवण म्हणून तेव्हापासून 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो। या ठिकाणी कुवर सरांनी सांगितले की सगळ्यात जास्त फसवणूक शेतकऱ्यांची होत असते, परंतु यामध्ये शेतकऱ्यांनी जागरूक होणं गरजेचं आहे। कोणत्याही मालाची पावती घेणं गरजेचं आहे। आपण पेट्रोल पंपावर गेला, बाजारात गेला की आपण काय करतो, पावती मागतो आणि पावती दुकानदार काय करतो, एका साध्या कागदावर आपल्याला लिहून देतो आणि ही पावती आहे। म्हणजे किराणा माल केला की एका साध्या कागदावर किराणा माल तो लिहितो आणि त्याची पावती आपल्या हातात ठेवून देतो। ऍक्च्युली तशी पावती घेणं अभिप्रेत नाही, तर ती पक्की पावती असणं गरजेचं आहे, किंवा व्हाउचर नंबर असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्या प्रत्येक मालाची गणना होते आणि याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर सेल टॅक्स किंवा इतर ज्या बाबी आहेत त्या आकारल्या जातात। याच्यामध्ये पावती न घेणं म्हणजे या प्रकारे आपण खरं तर दुकानदाराला एक प्रकारे काळा बाजार करण्यासाठी मदत करत असतो। यासाठी ग्राहक या नात्याने आपण प्रत्येक मालाची पावती घेतली पाहिजे। मेडिकलमध्ये आपण मेडिकल बिलं घेतली तर त्याची मेडिकल बिलांची पावती घेतली पाहिजे। पेट्रोल पंपावर गेला तर पेट्रोल पंपावर किती पेट्रोल टाकले त्याची पावती काढली पाहिजे। वेगवेगळ्या दुकानांमध्ये आपण ज्यावेळेला जातो, इलेक्ट्रॉनिक्सची वस्तू घेतो, तर ह्या सगळ्या ठिकाणी आपण आपल्या मालाची पावती घेणं गरजेचं आहे। आजच्या या पूर्ण ग्राहक दिनाच्या निमित्ताने आपण ही जरी एक सवय स्वतःला अंगी बांधून घेतली तरी आपण या ग्राहक दिनाचा उद्देश सफल झाला असं म्हणता येईल।